नमस्कार. आज आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा डाबली धांदरणे या ठिकाणी आपल्या नरडाण्यामधील व्यावसायिक बुरहाने मॅडम की त्यांना पूर्ण तालुकाच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आमच्या या सुंदर शाळेला भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा एक संदेश त्या देऊ इच्छित आहात की आपण जे वातावरण आपलं दूषित बनत चाललेलं आहे, कुठंतरी पॉलिथिन या थैलींचा वापर आपला रोजंदारीमध्ये होत असतो आणि कुठंतरी हा वापर थांबला पाहिजे. पॉलिथिन हा वापर कसा कमी केला जाईल हा ज्वलंतशील उदाहरण फरीदा मॅडम यांनी दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना या थैल्या त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दिलेले आहेत. मी त्यांचा खूप धन्यवाद करतो शाळेच्या वतीनं. खरं तर ही मनामध्ये खूप चांगली भावना की लोकांना आदर वाटेल अशी भावना ते घेऊन इथं आलेले आहेत आणि मॅडमांचा परिचय आम्हाला माहिती आहे. मॅडम तालुक्यामध्ये एक वृक्ष मित्र, एक वृक्षप्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी आमच्या शाळेला येऊन हे मुलांचं मनोबल हे वाढवलेलं आहे आणि त्यांनी आमच्या शाळेसाठी वृक्ष देण्याच्या त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांनी देणगी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी पुनश्च त्यांचं जिल्हा परिषद मराठी शाळा डाबली धांदरणेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्य चांगलं भरभराटी जावो ही शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे या शाळेसाठी आमचे सन्माननीय वाघ सर आणि सन्माननीय सोनार मॅडम हे देखील अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांना देखील मी भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या आमच्या मुलांचं जे मनोबल वाढवलेलं आहे आमच्या नरडाणा मोठे व्यावसायिक फरीदा मॅडम यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.